चला नमस्कार, मी पियुष थोरात. RRBची जी एक्झाम होणार आहे 28 तारखेला 28 ते 30, त्याचे एक्झामचे जे सेंटर आहे तर ते तुमची एक्झाम कुठे होणार आहे त्याचं इंटिमेशन थोडक्यात माहिती अवेलेबल झालेली आहे वेबसाईटवरती. RRBने सांगितल्याप्रमाणे एक्झामच्या 10 दिवस अगोदर म्हणजे कालच्या डेटलाच तुम्हाला रात्री तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती की तुमचे जे एक्झामचे सेंटर आहे त्याची माहिती तुम्हाला अवेलेबल झालेली आहे. माहिती कशी चेक करायची, एक्झामचं सेंटर आपलं कुठं येणार आहे तर त्याच्याबद्दल चर्चा करूयात आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला कोणत्याही ब्राउझरला जायचे आणि आपल्या इथं सर्च करायचे आपली वेबसाईट puyuthorat.com. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं ब्लॉगचं सेक्शन दिलेलं आहे वरच्या साईडला. इथं ब्लॉगला क्लिक करायचं. ब्लॉगला क्लिक केल्यानंतर तुम्ही असे बघू शकता की खाली पोस्ट दिले आहेत मी. त्याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे RRB पॅरामेडिकल एक्झाम 2025 एक्झाम सिटी इंटिमिनेशन आर अवेलेबल. तर तुम्हाला याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली व्हिजिट लिंक आहे. या व्हिजिट लिंकला तुम्ही जर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही रिडायरेक्ट होईल जी ऑफिशियल वेबसाईट आहे. तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाता RRBच्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला खाली रजिस्ट्रेशन नंबर मागितलेला आहे आणि तुमची जी पासवर्ड टाकू शकता किंवा तुमची डेट ऑफ बर्थ हे तुमची पासवर्ड आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा डे, मंथ आणि इयर टाकायचं आहे. खाली कॅप्चा टाकायचं आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर मी बाकीच्या डिटेल टाकून घेतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात. आता मी डिटेल टाकून लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पोस्ट अप्लाइड इथं 2 नंबरचं ऑप्शन दिसत असेल, त्या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही अप्लाइड केलेली पोस्ट तुम्हाला दिसत असेल आणि पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे इथं ॲक्शन. तिथं खाली व्ह्यू नावाचं ऑप्शन आहे, त्या व्ह्यूला तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा तुमच्या रजिस्ट्रेशनच्या डिटेल अवेलेबल होतील आणि खाली एक्झाम डिटेल परीक्षा विवरण म्हणून खाली ऑप्शन दिलेला आहे एक्झाम डिटेल. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता की सिटी ऑफ एक्झामिनेशन परीक्षा शहर तुमचं हैदराबाद आहे इथं दिलेलं आहे एका विद्यार्थ्याला. टेस्ट स्टेट आहे तुमचं तेलंगणा आणि डेट ऑफ एक्झाम परीक्षेची तारीख दिली 28 एप्रिल 2025. शिफ्ट तिसरी इथं तुम्ही बघू शकता की तिसऱ्या शिफ्टमध्ये जी आहे ती एक्झाम होणार आहे. 3 शिफ्ट दिलेल्या आहेत आणि या 3 शिफ्टमध्ये तुमच्या ज्या आहेत एक्झाम होणार आहेत. खाली 3 शिफ्ट बघू शकता तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं 28 तारखेला तुमच्या ज्या आहेत त्या 3 शिफ्टमध्ये फार्मसी ऑफिसरची एक्झाम होतील. पहिली शिफ्ट 7:30 वाजता जे आहे ते रिपोर्टिंग टायमिंग आहे. उपस्थित होणे का समय तुम्हाला रिपोर्टिंग टाईम तुमचा 7:30 वाजता सकाळी. त्याच्यानंतर गेट क्लोज टाईम जो आहे तो सकाळी 8:30 वाजता आहे आणि एक्झाम स्टार्ट होईल तुमची 9 वाजता. त्याच्यानंतर दुसरी शिफ्ट 11 वाजता रिपोर्टिंग टायमिंग, 12:15 वाजता गेट क्लोज, 11:15 वाजता रिपोर्टिंग टायमिंग, 12:15 वाजता गेट क्लोज आणि 12:45ला दुसरी शिफ्ट चालू होईल. त्याच्यानंतर 3 वाजता तिसरी शिफ्ट 3 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. गेट क्लोज 4 वाजता आणि एक्झामचा स्टार्ट टाईम आहे 4:30 वाजता. अशा तुम्हाला 3 शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होतील. वेळेत तुम्ही बघू शकता CBT आहे, ऑनलाईन टेस्ट आहे तुमची. 90 मिनिट तुम्हाला दिले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. 120 मिनिट फॉर स्क्राईब. जर ज्यांनी स्क्राईब घेतला असेल फिजिकली चॅलेंज बसूनसाठी त्यांना 120 मिनिटं दिले आहेत. बाकी विद्यार्थ्यांसाठी 90 मिनिट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. बाकी खाली काही महत्त्वाच्या माहिती दिलेली आहे की कशा प्रकारचं कॉल लेटर वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या आहेत ते तुम्हाला केअरफुली वाचून घ्यायचे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं लॉग इन करून तुमचे जे एक्झामची जी महत्त्वाची सिटी आहे तर ती बघू शकता की कोणती सिटीमध्ये, कोणत्या स्टेटमध्ये आणि कोणत्या डेटला माझं एक्झाम कोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आत्ताच प्रिपेअर राहावं लागेल, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे सेंटर हे जे टाकले त्याच्यापेक्षा जास्त लांब सेंटर आले. त्याच्यामुळे तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे किंवा रेल्वेचं रिझर्वेशन करावं लागेल. त्याच्यामुळे आत्ताच व्यवस्थित लवकर बघून घ्या जर अपडेट बघितली नसेल तर. आणि तुमचं जे रिझर्वेशन किंवा तिकीट बुकिंग आहे ते आत्ताच करून घ्या. पुन्हा भरपूर गर्दी होत असते आणि नंतर तुम्हाला बऱ्याच अडचणीला फेस करावं लागेल. त्याच्यामुळे आत्ता लगेच एक्झाम सेंटर बघा आणि ज्या ठिकाणी आहे दूर जर असेल तर आत्ताच तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा रिझर्वेशन करू शकता, जेणेकरून तुमची एक्झाम जी आहे ती सुरळीत पार पडेल. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. ही लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती सुद्धा भेटलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्रामसोबत टाकून देईल, तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. त्याच्यामुळे फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.